अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला. आषाढी एकादशी अशा पवित्र दिवशी कत्तलखान्यात जाण्यापासून गोरक्षकांनी वाचवले 8 गोवंशाचे प्राण. मालेगाव तालुक्यातील सायने गावाजवळ दिनांक 17/7/2024 रोजी आषाढी एकादशी हिंदू बांधवांचा पवित्र दिवस व अशा पवित्र दिवशी पहाटे 4 वाजता प्राणी कल्याण अधिकारी गोरक्षक ललित गोरस यांना गुप्त माहिती मिळाली होती की चाळीसगाव उंबरखेड वरून भर वेगाने गो तस्कर एक पिकअप गाडी घेऊन मालेगावकडे कत्तलीच्या दिशेने घेऊन जात आहे. असे कळताच मानद प्राणी कल्याण अधिकारी गोरक्षक ललित गोरस यांनी तालुका पोलीस प्रशासन यांच्याशी संपर्क साधून तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई आवारे दादा आणि पोलीस शिपाई कोळी दादा यांच्या मदतीने देवारपाडे दैवाळ उंबरदे गोरक्षांना सोबत घेऊन चाळीसगाव मालेगाव रस्त्यावर सापळा रचून सायने गावाजवळ गोवंश भरलेली पिकअप वाहन क्रमांक MH04 DS 2461 ही गाडी पकडण्यात यश आले. पिकअप गाडी पकडताच आरोपी पळण्याचा प्रयत्न करत असताना तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई आवारे दादा व पोलीस शिपाई कोळी दादा यांनी दोघा आरोपींना पकडून आणले. गाडीमध्ये बघितल्यावर एकावर एक थप्पी लावून 7 गोवंश व किन्नर साईडला बसलेला गो तस्कर त्याच्या पायाखाली एक वासरू ठेवून असे 8 गोवंश त्या गाडीमध्ये आढळून आल्याने तालुका पोलीस स्टेशन येथे एक शेख नफीस शेख आणि चालक वय 27, 2 शोईल शेख रशीद शेख वय 19 राहणार कमालपुरा मालेगाव यांच्यावर गोरक्षक ललित गोरस यांनी समोर घडलेली संपूर्ण हकीकत सांगितल्यावर तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली.